सरळ सरळ डायरेक्ट चिठ्ठी लिहिलेली आहे आत्महत्येची. 2 दिवसात जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू, कुटुंबासह आत्महत्या करू. आपण मागे एक बातमी केली होती, सावडी दातुरा या ठिकाणी शेत शिवारातली होती, रस्ता अडवला गेला होता. तसंच एक प्रकार या ठिकाणी आपण पाहतो की धने गावातल्या या ठिकाणी आलेला आहे. यांचा फोन आला होता की आम्ही एसडीओ ऑफिसच्या समोर जवळपास आंदोलन वगैरे काहीतरी करणार होते, पण मी आल्यानंतर माझ्या पूर्ण विषय लक्षात आलेला. त्यानंतर आपण यांच्यासोबत आतमध्ये गेलो, साहेबांसोबतही बोलण्याचा प्रयत्न केला. साहेबांसोबत बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण यांच्यापाशी डॉक्युमेंट असलेले त्यांनी पाहिले, व्हेरीफाय केले. परंतु एक असा विषय झालेला आहे की एसडीओ साहेबांनी सरळ शेतकऱ्यांना म्हटलं की तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊ शकता, कारण की एक वेळा त्यांनी ऑर्डर केलेली आहे. त्यानंतर जे जगदीश मंडपे नायब तहसीलदार आहेत त्यांनी ते ऑर्डर विरुद्ध पार्टीच्या दिशेने लावली. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की आधी उपविभागीय अधिकारी यांनी ऑर्डर काढली होती आणि ते या शेतकऱ्यांच्या म्हणजे हे जे भुयार कंपनी आहे यांच्या मार्गी लावली होती. परंतु आणखी युक्तिवाद चालले. युक्तिवादानंतर काय झालं की नायब तहसीलदारांकडे इथून ते केस पाठवण्यात आली. नायब तहसीलदारांनी यांच्या विरुद्ध म्हणजे जे पुढची जी पार्टी असेल त्यांना त्यांच्या इकडून ते केस म्हणजे आदेश देण्यात आले. परंतु आज आपण पाहतो की या ठिकाणी दोन आजोबा दिसतात, सोबत हा मुलगा दिसते. नेमकं काय प्रकरण झालं आधीपासूनच माझी माहिती कमी आहे, पण परंतु आपली माहिती पूर्ण झालेली आहे. काय पुरं प्रकरण होतं? 2022 साली आमच्या अगोदर एक किटेचं शेत आहे, त्यांच्यासोबत आमच्या नंतरचे जे शेतकरी आहेत म्हणजे आमच्या आप्पाचं हे जमीन सगळी आमच्या आप्पाची आहे, तर याच्या नावानं ते जमीन आहे. आमच्या अगोदर 85 गट आहे. 85 गट सोबत जे पक्षकार आहेत त्यानं वाद घातला की आमचा रस्ता इकून आहे म्हणून. मग तो वाद घातल्यानंतर प्रकरण तहसीलला आलं. तसा तो रस्ता आधीपासूनचा होता की आता नवीन बनलेला होता? नाही, रस्ता कोणताच नाहीये, नाही. वावरातून कोणताच रस्ता नाहीये, पण जबरदस्तीने इकून सोपी पडते. घर रस्त्यावर आहे, इकून रोड आहे, रोडहून लवकर जाता येते म्हणून आपल्या सोयीच्या याच्यासाठी खोटी केस दाखल करून तो केस तहसीलला दाखल केली. नंतर किटेचं प्रकरण तहसीलला चाललं. तहसीलले संगारे साहेब नायब तहसीलदार होते, त्यांनी ऑर्डरही मान्य नाही केली. रस्ता तात्पुरत्या स्वरूपाचा दिला होता, बा रस्ता खराब असून तर तात्पुरत्या स्वरूपाचा द्यावा. पण नंतर बाळू किटेनं म्हणजे किटेच्या प्रकरणात त्यांनी एसडीओला अपील केली. एसडीओला अपील केलं तेव्हा संदीप कुमार अप्पर साहेब होते, त्यांनी संबंधित सगळी माहिती घेऊन प्रकरण निकाली काढलं व कोणताही रस्ता नाही किटेच्या शेतातून असा दिला व पर्यायी रस्ता आहे असं त्यांनी दाखवलं. त्यानंतर हे प्रकरण 12/4/2023 निकाली लागलं. नंतर प्रकरण केलं आमच्या सोबत म्हणजे भुयार विनायकराव मोतीरामजी भुयार, दामोदर मोतीरामजी भुयार यांच्यासोबत यांना प्रकरण करून खोटी केस दाखल करून यांच्या वरातून रस्ता आहे म्हणून प्रकरण तहसीलला केलं. नंतर हे प्रकरण तहसीलला चालू असताना आम्ही तहसीलला ते आम्हाला नोटीस आला, आम्ही हजर राहिलो. आम्ही हजर राहून पूर्ण प्रकरणाची तपशील घेतला. नंतर आम्ही वकील साहेबांसोबत आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर वकील साहेबाच्या म्हणजे वकील साहेबाच्या सल्ल्यानुसार आम्ही ते प्रकरण सगळं न्यायालयीन चालवलं. ठोस पुरावे दिले, ठोस सबूत दिले, साक्षीदार दिले, तरीही मंडपे साहेबांना आमच्या विरोधात दिलं. मग मी नंतर आमच्या विरोधात मंडपे साहेबांना हे निकाल दिला. नंतर त्या निकालासाठी चॅलेंज आम्ही एसडीओ साहेबांकडे केलं. एसडीओ साहेबांना आमची सगळी मान्य करून सगळे ठोस पुरावे, सगळा पर्यायी रस्ता आहे या निकालात त्यांनी दाखवून दिलेला आहे की निकाल पर्यायी रस्ता आहे आणि नवीन रस्ता देणं उचित ठरत नाही. तरीही सुद्धा मंडपे साहेबांना आता या 3 तारखेला नवीन आदेश जाहीर केला किंवा पर्यायी रस्ता आपण त्यांना खुला उचित करू देऊ शकत नाही. रस्ता यांच्या म्हणजे मूळ प्रकरण जाग्यावर राहिलेलं आहे, किटेचंही प्रकरण जाग्यावर राहिलं, आमचंही प्रकरण राहिलं, उभ्या वावरातून रस्ता देऊन दिला. म्हणजे जो अशा वेळेला काय वाटते की नायब तहसीलदारांनी हा आदेश जो आहे चुकीचा दिला? हा, बिलकुल पैसे खाऊन चुकीनं आदेश दिलेला आहे. कोणतीच तुम्ही डायरेक्ट पैसे खाऊन चुकीनं? बिलकुल बिलकुल, कारण आम्ही पुरावे देऊन राहिलो. एसडीओ साहेबाचा निर्णय जर त्याला मान्य नसेल तर त्याच्यापेक्षा काय बोलावं. मग आज तुम्ही जेव्हा एसडीओ साहेबांकडे गेले होते हे सर्व डॉक्युमेंट घेऊन, त्यावेळेला काय झालं? त्यांनी काय आश्वासन? एसडीओ साहेबांना डायरेक्ट म्हटलेलं आहे की तुम्ही आता मी माझ्याकडे जेव्हा प्रकरण होतं मी तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल दिला,
पण मी फेर तपासणीसाठी नायब तहसीलदार म्हणजे मूळ प्रकरण फेर तपासणीसाठी नायब तहसीलदार साहेबाकडे पाठवलं होतं. नायब तहसीलदार साहेबांना आम्ही जे युक्तिवाद दाखल केला, आम्ही जिओ टॅगनं वावराचे फोटो दाखवले, सगळं दाखवलं. वावर पडीत आहे म्हणतात, तर वावर पडीत आहे म्हणतात, तर 79 पडीत दाखवून राहिले, 80 पेरून राहिले. 80 पेरून राहिले. 80चा विनोद सोनटक्के म्हणून आहे वावर. तुम्ही ज्या रस्त्याचा जो विषय सांगत आहे तो रस्ता व्यवस्थित जाण्यासाठी नाही आहे की व्यवस्थित पांदन रस्ता, आता जे चालले होते सगळे पांदन रस्ते बनले होते, त्या पांदन रस्त्यातला नसून दुसरा काही रस्ता वहिवाट आहे का ते? नाही, तो जंगल शिव रस्ता म्हणून, आंबूज जंगल शिव रस्ता म्हणून त्याला नाव आहे. तो बाकायदा पांदन रस्ता, त्याचं लोकसहभागातून पांदन रस्त्याच्या कर्जातून काम झालेलं आहे. आंबूज शिवपर्यंत काम आलेलं आहे. इकडून वडनेरूनही त्याचं काम आलेलं आहे. फक्त मंदातच 1-2 शेताचं काम राहिलेलं आहे. त्याच्यातून हे जाणं येणं करून राहिले. बाकीचे कास्तकार जाणं येणं करून राहिले. फक्त आम्हाला इकडून जवळ पडते एवढ्यासाठी आमच्या घरातून आधी तिथून रस्ता नव्हता. नाही, रस्ताच नाहीये. रस्ता नाही. नाही, रस्ताच नाही आहे. रस्ता नाही, किटीनं केस हे झालेली आहे ती. त्याच्यावर त्याच्या शेती माझं शेत आहे. इथून रस्ता नाही, त्याच्यात माझा हे झालेला आहे का साहेब, इकडून रस्ता नाही आहे. माझा स्वतःच्या शेताचाही रस्ता इकडूनच आंबूज वरूनच आहे. आता यावेळेला आपल्या मार्गी जे दिसून राहिलं की 2 ऑर्डर तुमच्या बाजूने दिसते आणि 1 ऑर्डर नायब तहसीलदाराची विरोधात दिसते. अशा वेळेला आता एसडीओ साहेबांनी म्हटलं की सिव्हिल कोर्टात आपण जा, त्या ठिकाणी आपण रजिस्टर करा केस. तर अशा वेळेला आपण करणार काय? नेमकं ते केस रजिस्टर करणार आहे यावर की आता काही वेगळं काही आंदोलन वगैरे? साहेब, गेल्या 4 वर्षापासून मी हे सगळं प्रकरण भांडून राहिलो. वय हे माझे आजोबा आहेत, याचं वय वर्ष 95 वर्षाचे आहे. याच्या नावानं केस आहे. हे माझे आजोबा आहेत विनायकराव भुयार, याचं वय 75 आहे. मी येले किती दिवस गाडीवर चक्रा मारू घेऊ? किती दिवस? मी सत्यता मांडून राहिलो. पुढच्या पार्टीचा वकील नाही आहे, कोणता कागद नाही आहे, कोणता प्रूफ नाही आहे. मी सगळे वजनाखाली किंवा या पैशाच्या खाली ते हे काम करून राहिले, हे स्पष्ट दिसून येऊन राहिलं आम्हाला. राजकीय वजनाच्या यानं काहीच कागद नसताना तोंडी महामूली पोरगे देखत ते सांगतात काही कोण रस्ता आहे, आणि एवढे हे कागदपत्र खोटे ठरून राहिले. म्हणजे हे राजकीय वजन आहे ना, त्याच्याशिवाय होऊच शकत नाहीये. पूर्ण प्रकरण थोडक्यात लक्षात आलेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी की जो रस्ता नव्हता, यांनी सांगितल्याप्रमाणे तो आंबूज रस्ता जो आहे तो पांदन रस्ता होता, तो सर्व शेतांसाठी होता. परंतु यांच्या म्हणण्यानुसार लक्षात येते की जो रस्ता थोडासा फिरून येते, परंतु शेत या ठिकाणी आहे आणि रस्ता समोरून आहे, तर डायरेक्ट या रोडवरून आम्हाला त्या शेतात रस्ता पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता पुढच्या प्रकरणात यांचा ठराव काय राहणार आहे, हे काय प्रकरण आणखी पुढे तापणार आहे, नेमकं करणार काय तुमच्या मार्गी आता निकाल जर नाही? आता मी तो थकलो, कारण सत्य मांडू मांडू मी थकलो. आता सत्य कोणीच मान्य नाही करून आलं. मी अधिकही केस टाकन, मी अधिकही पैसे खर्च करून वकील ठेवन, हे ठेवन. अधिक जर माझ्या विरोधात येत असेल तर मी थकलो. शेवटी आमच्या आप्पानं आता आमच्या घरी माझी मोठी आहे, हे मागच्या वर्षी कॅन्सल न वारली. आमच्या अंगावर जवळपास 8-10 लाख रुपयाचं कर्ज आहे. आम्ही 8-10 लाख रुपये खर्च करून मुंबई नागपूर पर्यंत गेलो, तिचा उपचार केला, पण नाही वाचू शकलो. आमच्यापाशी अल्पभूधारक शेतकरी आहे, बँकेचे कर्ज आहेत, वय वर्ष थकलेले आहे. आता आम्ही खाव जगाव की केसले पैसा लावा की काय करावं? आम्ही सरळ सरळ डायरेक्ट चिठ्ठी लिहिलेली आहे आत्महत्येची. 2 दिवसात जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू, कुटुंबासह आत्महत्या करू. याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील. एक चिठ्ठी लिहिलेली दिसते या ठिकाणी, शेतकरी आत्महत्या. मी विनायक मारुती भुयार व माझे मोठे भाऊ, शेतकरी आत्महत्येची आपल्याला चिठ्ठी दिसून राहिली. नेमकं तुम्ही असं करू नका, प्रशासन आपल्या सोबत आहे. आपण सिव्हिल कोर्टात जाऊन त्या गोष्टी आपण भांडा, कारण की 2 ऑर्डर एसडीओचे म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्याचे 2 ऑर्डर जेव्हा तुमच्या बाजूने आहे, तर अशा वेळेला तुम्ही चॅलेंज करू शकता. अशा वेळेला जे मंडपे साहेब आहेत यांच्या विरोधात काय कारवाई होईल ते सिव्हिल कोर्ट पाहिलंच. पण याच्यानंतरचा जोही प्रवास राहणार आपला, आपण आपल्या मराठी 24/7च्या माध्यमातून यांचे पूर्ण जेही प्रश्न आहे आपण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. पात्रा मराठी 24 तास. मी भूषण राव.